कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघितलंस मिसेस मेघना सचदेव, माझी गावंढळ बायको काय बोलली ते? तू तिला लिटरली टॉर्चर केलंस तरी ती तुझा विचार करते। ह्याला म्हणतात संस्कार। या घराचे संस्कार, कोकणातल्या मातीतले संस्कार। हे असे लाखो करोड रुपये खर्च करून सुद्धा विकत घेता येणार नाहीये। प्लीज निशी, निशी मला माफ कर। मी तुझ्या जीवावर उठले, पण आज तू माझ्या मुलाकडे माझ्यासाठी विनोड्या करते। मी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, तरी आज तू मला वाचवतेस। एखाद्याचं मन एवढं मोठं कसं असू शकतं? खोतांच्या मुलीचं असू शकतं मेघना आंटी, कारण या घरात पैशापेक्षा नात्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो। मेघनाबाई, जुनी जाणती माणसं नेहमी म्हणतात, आपली मुलं जर चांगली निपजली नाहीत ना, तर त्यांच्यासाठी इस्टेटी करण्याचा काही फायदा होत नाही। आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची गरज नाहीये। याचं कारण तर गुणी मुलंच खरी संपत्ती असते। मेघना सचदेव, तुम्ही खूप नशीबवान आहात। तुमच्या पोटी नीरज रावांसारखा एक गुणी मुलगा जन्माला आला। त्याचा संसार मोडायला निघाला। आज त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे कोणीच सांगू शकत नाही। खरं दादा, तुमचं असं चुकलं। तुम्हा सगळ्यांची गुन्हेगार आहे। होय नीरज, माझी जागा जेलमध्येच आहे। गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी, आणि ते मी भोगणार। इन्स्पेक्टर साहेब, चला। थांबा, नकळत का होईना पण दायचेच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे। मला शिक्षा झालीच पाहिजे। चारू, तू नाही उमात्या, आता नका अडू मला। हो, इतके दिवस दायचीच्या मरणाला मी जबाबदार आहे ही सल माझ्या मनाच्या कोपऱ्यात होतीच। ही शिक्षा मिळाल्याशिवाय कमी होणार नाही। खरंय तुझं, तुला शिक्षा व्हायलाच हवी। चारू, अगं आज तुझ्यामुळे माझ्या आईच्या जागी असलेल्या दायचेला गमावलंय मी। तू जरी म्हणली नसतीस ना, तरी तुला पोलिसांच्या ताब्यात दिलंच असतं। इन्स्पेक्टर साहेब, हिलाही घेऊन जा। नीरजराव, तुम्ही खूप धीराचे आहात।
म्हणून स्वतःच्या मनावर दगड ठेवून तुम्ही हे पाऊल उचललात. पण मला पूर्ण खात्री आहे त्या जेव्हा जेलमधून बाहेर येतील ना त्यावेळी फक्त तुमच्या सुखाचा विचार करणाऱ्या त्या तुमच्या आई असतील. बाप्पाने विघ्न दूर केलंय, नाती नाही. मला खात्री आहे त्या परत येतील, त्या फक्त तुमच्या आई म्हणून येतील. मला खात्री आहे. दादा, औस म्हणून मी केलेली चूक सुद्धा म्हाका सुधारूची हा. नाही म्हणजे या गणपती बाप्पा माझी चूक पोटात घेईन या माहित आहे म्हाका. हे बाय माझे लाले, तू काय बोलतेस? भानावर आहेस ना तू? म्हणजे काय बोलते ते कळतंय ना तुला? आतापर्यंत भानावर नव्हते मी, पण आत्ता येलंय. आज मी गणपती बाप्पाच्या साक्षीने तुका माझी सून मानताय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कोणासारखी दिसते? निशीसारखी की नीरज सारखी? गोड आहे ना, म्हणजेच निशीसारखी. डुगो 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 डुगो. अरे काय पळतस हा? पडशीत ना. आणि काय रे, तू धेडू असतस ना शिमगाचा तू, मग आज दिवसभर त्याच्यासोबतच रवायचा, कळला? बाबा मग मला कंटाळा आला, मला खेळायचं थोडा वेळ. खेळायचं आला लग्न झाल्यानंतर खेळ ना. चला 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 आपण एक फॅमिली फोटो घेऊयात का? हो चालेल चालेल. हा चालेल चालेल. डुग्ग्या, पटकन नवरा नवरीला बोलव. चल श्रीनू ओवीला बोलव पटापट. या या वाजा वाजा वाजा. लाजा नको, वाजा वाजा. इकडे थोडीशी, थोडासा इकडे. हा बस. दादा वहिनी काय? उमा काय गेली? मी बोलवतो. दादा थांबा, मी बघते त्यांना. आलेच. लवकर ये. हो हो. उमाताई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.